ऊसाच्या गळीत हंगामाला सुरुवात झाली आहे आणि यामुळे ग्रामीण भागातील रस्त्यावर वाहतुकीची प्रचंड वर्दळ वाढली आहे। मात्र ही वर्दळ आता अपघाताचे कारण ठरत आहे। ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक, ट्रॅक्टर आणि बैलगाड्यांच्या पाठीमागे रिफ्लेक्टर नसणे, तसेच जोरदार साऊंड सिस्टीम आणि खराब रस्ते या सर्व गोष्टींमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे। चला तर पाहूया एक विशेष रिपोर्ट। नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करतो। काय आहे ही बातमी जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनल वरती आला असाल तर नक्की सबस्क्राइब करा। सोलापूर आणि परिसराच्या भागात ऊसाच्या गळीत हंगामाला सुरुवात झाली आहे। साखर कारखान्यांकडे जाणाऱ्या ऊस वाहतुकीमुळे रस्ते, ट्रक, ट्रॅक्टर आणि पारंपरिक बैलगाड्यांनी भरून गेले आहेत। मात्र या वाहनांच्या पाठीमागे कोणतेही रिफ्लेक्टर किंवा प्रकाशयुक्त चिन्ह नसल्याने रात्रीच्या वेळी अपघातांचा धोका वाढला आहे। स्थानिक नागरिक सांगतात की ऊस वाहतूक करणारे चालक आपल्या गाड्यांमध्ये टेप रेकॉर्डर किंवा साऊंड सिस्टीम जोरात वाजवतात, त्यामुळे पाठीमागून हॉर्न वाजवले तरी त्यांच्यापर्यंत ते पोहोचत नाही, त्यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे। काही प्रवाशांचं असं म्हणणं आहे, हे ट्रॅक्टरवाले एवढे मोठ्याने गाणी वाजवतात की हॉर्नचा आवाज ऐकू येत नाही। रिफ्लेक्टर नाही, रस्ते खराब, आम्हाला जीव मुठीत धरून गाड्या चालवावी लागतात। शाळेची मुले घेऊन जाताना भीती वाटते। रस्ते खड्ड्यांनी भरलेले आहेत। ऊसाच्या गाड्या हळू चालतात, पण मागून येणाऱ्या वाहनांना ओव्हरटेक करताना अपघात होतात। मुलांना शाळेत पाठवताना काळजी वाटते। पोलिसांनी त्वरित कारवाई करावी यांच्यावरती। यामध्ये महत्त्वाचं म्हणजे खराब रस्त्यांची भर पडल्याने अपघातांचे प्रमाण आणखीन वाढले आहे। प्रवासी, शाळकरी मुले आणि इतर वाहन चालकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे। अशा परिस्थितीत मोठा प्रश्न उपस्थित होतो, वाहतूक पोलीस प्रशासन या ऊस वाहतूक गाड्यांवर कारवाई करणार का? रिफ्लेक्टर लावणे बंधनकारक करणे, साऊंड सिस्टीमवर निर्बंध आणि रस्ते दुरुस्ती करणे याकडे लक्ष देणार का? या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। तसेच आपल्या हक्काच्या NGTV मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। आपल्या भागामध्ये कोणत्या समस्यांना आपल्याला सामोरे जावं लागतं, अशा समस्या जर असतील तर आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून त्या समस्यांना देखील वाचा फोडण्यात येईल। यंदाच्या गळीत हंगामात प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत अशी मागणी स्थानिकांमधून होताना दिसत आहे। अधिक अपडेटसाठी NGTV मराठी सोबत रहा।